नाशिक जिल्ह्यातल्या पेठ तालुक्यामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे आणि हंडाभर पाण्यासाठी आदिवासी महिलांना वणवण करावी लागते आहे। विहिरीवरती हंडाभर पाणी मिळवण्यासाठी आता प्रचंड गर्दी होताना दिसते आहे। टँकरच्या माध्यमातून पुरेसं पाणी मिळत नसल्यामुळे या विहिरीवरती सध्या तुडुंब गर्दी झालेली आहे। सध्या या पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय। सर्वात जास्त पाऊस या तालुक्यामध्ये पडत असला तरी उन्हाळा सुरू होताच या तालुक्यामधल्या जनतेला पाण्यासाठी रानमाळ भटकावं लागतंय। पेठ तालुक्यामधल्या काहंडोळपाडा गावामधलं ही दृश्य आपण बघतोय आणि सार्वजनिक विहिरीवरती पाणी भरण्यासाठी महिलांची, पुरुषांची, लहान मुलांची या सगळ्यांचीच पळापळ होतीये। अगदी दिवसा सुद्धा आणि रात्रीच्या वेळेला सुद्धा हंडाभर पाणी मिळवण्यासाठी या विहिरीवरती हे सगळे नागरिक धाव घेतात अशी परिस्थिती बघायला मिळते। त्यामुळे जोपर्यंत या सगळ्या भागामध्ये दमदार पाऊस होणार नाही तोपर्यंत नागरिकांना पाण्यासाठी अशीच कसरत करावी लागणार आहे। टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केल्यानंतर विहिरीवरती होणारी ही गर्दी सध्या चर्चेचा विषय बनते आहे।